बी रेडी स्टार्ट. प्रश्नाधीन शेतजमिनीच्या संदर्भात दुय्यम निबंधक यांच्याकडे दिनांक 13/8/2015 रोजी नोंदवण्यात आलेल्या नोंदणीकृत मृत्यूपत्राची नोंद रेकॉर्ड ऑफ राईटला घेण्यासाठी गैर अर्जदार यांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज सादर केल्यानंतर गाव कामगार तलाठी यांनी फेरफार नोंदवहीत फेरफार नंबर 1035 वर त्याची नोंद घेतली आहे. सदर नोंद धरू नये म्हणून अर्जदार हरकतदार यांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडे हरकत घेतलेली आहे. मंडळ अधिकारी यांनी नोंद तपासल्यानंतर गाव कामगार तलाठी यांनी त्यांची नोंद वादग्रस्त म्हणून तसा अहवाल मला सादर करून सदरची नोंद निर्गत करण्यासाठी सदरचे प्रकरण माझ्याकडे वर्ग केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारखा नेमून अर्जदार हरकतदार व गैर अर्जदार सामनेवाला यांना नोटिसा देऊन तसेच म्हणणे देण्यासाठी मुदती देऊन कागदपत्रे सादर करणे कामी पुरेपूर संधी देऊन चौकशीचे काम पूर्ण करण्यात येऊन प्रकरण गुणवत्तेवर न्यायनिर्णयासाठी माझ्यासमोर आले आहे. परिच्छेद. सदर प्रकरणी अर्जदार हरकतदार यांचे म्हणणे खालीलप्रमाणे की प्रश्नाधीन शेतजमीन ही अर्जदार यांच्या आई यांचे मालकी वहिवाटीची असून यांचा अर्जदार हे मुलगा आहेत. गैर अर्जदार हे अर्जदार यांच्या नात्यातील किंवा वंशावळीतील इसम नाहीत. सन 2014 हे बनावट असून ते मृत्यूपत्र अस्तित्वात असल्याचे भासवून गैर अर्जदार हे मिळकतीवर नाव दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत. गैर अर्जदार यांनी यापूर्वीच किरकोळ अर्ज दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात वारसाचे प्रकरण दाखल केले होते. ते प्रकरण दिवाणी न्यायालयाने नामंजूर केलेले आहे. मृत्यूपत्राबाबत वाद न्यायप्रविष्ट आहे. अर्जदार यांच्या आई या दिनांक 2/5/2020 रोजी मयत झालेले आहेत. त्यानंतर तथाकथित मृत्यूपत्राच्या दस्ताची बाब ही 3 वर्षे इतक्या उशिराने नोंदीसाठी दाखल केली आहे. दिवाणी न्यायालयामध्ये मृत्यूपत्राचा वाद प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयापूर्वी मृत्यूपत्र दस्ताचा खरेपणा न्यायालयाने सिद्ध करेपर्यंत नोंद घेण्यात येऊ नये. परिच्छेद. सदर प्रकरणी गैर अर्जदार सामनेवाला यांचे म्हणणे खालीलप्रमाणे की प्रश्नाधीन मिळकत ही गैर अर्जदार नंबर 1 यांची आत्या यांनी दिनांक 13/8/2013 रोजी नोंदणीकृत दस्त क्रमांक 68/2012 रोजी मृत्यूपत्राने दिलेली आहे. त्यांना मूळबाळ संतती नाही असे मृत्यूपत्रात नमूद केले आहे. यावरून अर्जदार हे मुलगा होऊ शकत नाही. सदरची मिळकत ही स्वतः खरेदी केलेली असल्याने त्यांच्या मालकीची व कब्जेवाटीची असल्याने सदर मिळकतीची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आत्याची होती व त्याप्रमाणे त्यांनी प्रतिवादी यांच्या नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे. आत्या ही दिनांक 2/5/2020 रोजी मयत झालेले आहेत व त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राची नोंद घेण्याबाबत अर्ज केलेला आहे. तरी सदरची नोंद ही नियमानुसार असल्याने फेरफार नंबर 1035 मंजूर करण्यात यावा. परिच्छेद. अनुमान निष्कर्ष. सदर प्रकरणातील अर्जदार हरकतदार व गैर अर्जदार सामनेवाला यांचे म्हणणे व तोंडी युक्तिवाद ऐकला असता असे निदर्शनास येते की श्रीमती प्रभा यांनी वाद मिळकतीचे मृत्यूपत्र हे दिनांक 13/8/2012 रोजी दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात दस्त क्रमांक 68/2014 अन्वये
मृत्यूपत्र दस्त लिहून नोंदवून दिलेला आहे. सदर मृत्यूपत्राची नोंद रेकॉर्ड ऑफ राईटला घेण्यासाठी गैर अर्जदार यांनी अर्ज दिल्यानंतर सदरची नोंद धरण्यात आलेली आहे. परिच्छेद सदर प्रकरणी अर्जदार यांची मुख्य हरकत अशी आहे की अर्जदार हे भाऊराव यांचे वारस असून प्रभा ही भाऊराव यांची पत्नी आहे. प्रश्नाधीन मिळकतीत अर्जदार यांचा वडिलोपार्जित हिस्सा असताना तसेच प्रश्नाधीन मिळकती संबंधी मान्य दिवाणी न्यायालयात किरकोळ अर्ज दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात वारसाचे प्रकरण दाखल असताना अर्जदार यांचे हक्क डावलण्याच्या हेतूने नोंदीबाबत प्रकरण दाखल केलेले आहे. परिच्छेद सदर प्रकरणी उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अर्जदार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात स्थगिती आदेश असल्याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तसेच अर्जदार यांनी प्रभा व भाऊराव यांचे वारस असल्याबाबत कोर्टाचे वारस प्रमाणपत्र देखील दाखल केलेले नाही. सदर प्रकरणी मृत्यूपत्राचे अवलोकन केले असता सदरचा मृत्यूपत्राचा दस्त हा भारतीय नोंदणी कायद्यानुसार विहित पद्धतीने नोंदवण्यात आलेला असल्यामुळे तसेच मृत्यूपत्राचा दस्त लिहून नोंदवून दिलेला असताना केवळ फसवणूक झाली म्हणून प्रश्नाधीन मृत्यूपत्र हे अर्जदार यांना मुळीच नाकारता येणार नाही. दिनांक 13/8/2024 रोजीचे मृत्यूपत्र हा नोंदणीकृत असून सदर दस्त कोणत्याही सक्षम न्यायालयाकडून आज पावेतो रद्दबातल केला नसल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. जोपर्यंत दिवाणी न्यायालयाकडून नोंदणीकृत खरेदी खताचा दस्त रद्दबातल ठरविला जात नाही तोपर्यंत नोंदणीकृत खरेदी खताची नोंद रद्द करणे उचित होणार नाही. परिच्छेद फेरफार मंजुरी संदर्भात तपासण्यात आलेल्या कायदेशीर बाबीमध्ये वरीलप्रमाणे वस्तुस्थिती दिसून आली आहे. त्यानुसार सदर वाद मिळकती भोगवदार वर्ग 2 ची असून विनापरवाना हस्तांतरण व तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार झाल्याने शासन जमा करावी व शर्तभंग नियमानुकूल करण्यास गैर अर्जदार तयार असल्यास तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. वरील निष्कर्षावरून मी खालील आदेश पारित करीत आहे. स्टॉप.